नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी मिळण्याचा मार्ग जवळपास मोकळा झालेला आहे. कारण शासनानं तसं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की 30 जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी करू आणि 1 जुलैपर्यंत त्याची घोषणा सुद्धा करू. आणि या कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी जी काही समिती नेमलेली आहे, तर एप्रिलपर्यंत आपला अहवाल ही समिती सरकारकडे सादर करणार आणि त्यानंतर सरकार त्यावर विचार करणार. मात्र आत्तापर्यंत ज्या काही कर्जमाफ्या झाल्यात, 2017ची असेल, 2019ची असेल, तर आपण बघितलेलं आहे की आत्तापर्यंत नेमकी कर्जमाफी कोणाला मिळते आणि कशामुळे मिळते. तर एक लक्षात घ्या, अतिवृष्टी असेल, नुकसान असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, यामुळं शेतकरी हा हातघाईला आलेला असतो आणि तो शेतकरी कर्ज भरू शकत नाही. म्हणून अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाते. आणि त्यामध्येच गेल्या वर्षी ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुकामध्ये याच सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि त्यामुळे सरकारला ही कर्जमाफी देणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे. पण आत्तापर्यंत 2017ची 2019ची जी काही कर्जमाफी मिळाली, तर या कर्जमाफीमध्ये जे थकबाकीदार शेतकरी होते, ज्यांच्याकडे बऱ्याच दिवसापासूनचं कर्ज हे थकलेलं होतं, अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळालेली आहे. पण आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काही शेतकरी असे असतात की त्या शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरत असतात. नियमित कर्ज भरणं म्हणजे त्यांची ती इमानदारी, म्हणजे चांगल्या प्रकारे ते त्यांचं काम करतात, कष्ट करतात आणि आपल्याकडे कर्ज नको म्हणून ते रेग्युलर कर्ज भरत असतात. आपल्याला पुन्हा कर्ज मिळावं, आपला सिबिल स्कोअर चांगला राहावा, यामुळे हे शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र जी काही कर्जमाफी दिली जाते, तर या कर्जमाफीमध्ये जे थकबाकीदार शेतकरी असतात यांचा खूप मोठा फायदा होतो. मात्र नियमित कर्जदार असतात, तर यांना काहीतरी उगाच प्रोत्साहन म्हणून 25,000 50,000 असं दिल्या जातात. मग अशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण जो रेग्युलर कर्ज भरतो, नियमित कर्ज भरतो, मग यामध्ये आपली काही चूक आहे का, असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि तसे शेतकरी हे कमेंट करत आहेत की मग आम्ही रेग्युलर भरतो, मग आमची याच्यात चूक काय. आणि यामुळे होतंय काय की या कर्जमाफ्या मिळत असतात, त्यामुळे बरेचसे नियमित भरणारे शेतकरी सुद्धा नियमित कर्ज भरायला तयार होत नाहीत. आणि त्यामुळे त्यांची सुद्धा अपेक्षा असते की आम्हाला सुद्धा जशी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते, तशाच प्रकारची कर्जमाफी आम्हाला सुद्धा दिली गेली पाहिजे, अशी बऱ्याच शेतकऱ्यांची भावना असते. त्यामुळं आता जी काही कर्जमाफीची घोषणा होईल त्यावेळेस खरंच किती शेतकऱ्यांची थकबाकीदार शेतकऱ्यांची किती रकमेपर्यंतची थकबाकी कर्जमाफी मिळेल आणि नियमित कर्जदारांना काय मिळेल हे आता पुढं बघावं लागेल. मात्र या कर्जमाफीबद्दल थकबाकीदारांना जी फायदा होतो आणि नियमित कर्जदारांचा जो तोटा होतो असंच म्हणावं लागेल. कारण त्यांना 25,000 किंवा 50,000 रुपये प्रोत्साहनपर म्हणून दिल्या जातात. याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.